महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे जी विरारमध्ये दुर्घटना घडलेली आहे यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना मी 15 ते 17 जणांचा जो मृत्यू झाला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। नमस्कार वसई विरारची जनता, आपल्याला माहितीच असेल मंगळवारी रात्री विरार येथे एक इमारत कोसळली, रमाबाई अपार्टमेंट, आणि त्याच्यामध्ये मृत्यू झालेले 15 ते 17 जणांची माहिती मिळालेली आहे। 15 ते 17 जणांचा जो मृत्यू झाला आहे त्याला महानगरपालिकेचे अधिकारी तितकेच जबाबदार आहेत, जेवढा तो बिल्डर होता, ज्या बिल्डरावर त्यांनी गुन्हा दाखल केला आणि पोलिसांमार्फत कारवाई करायला लावले, तेवढेच जबाबदार त्यावेळेचे सहाय्यक आयुक्त, इंजिनियर, अतिक्रमण अधिकारी, हे सर्व अधिकारी त्यावेळेस जबाबदार आहेत, कारण का त्यांच्या कार्यकाळात त्या बिल्डिंगा बनलेल्या आहेत आणि त्या सर्व गोष्टींना जबाबदार फक्त या बिल्डरला धरलं जाते। पण त्यावेळेचे अधिकारी यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। आणि मी मागील 13 तारखेपासून वसई विरार शहर महानगरपालिकेसमोर आंदोलन करत आहे पेनलारमध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात। म्हणजे ही घटना जी घडली आहे ते 10 ते 12 वर्ष जुनी बिल्डिंग आहे। आता हे बांधकामं सध्या सुरू आहेत, मग ह्या बांधकामावर अजूनपर्यंत दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि आताचे नवीन आयुक्त यांच्याकडून कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात येत नाही। म्हणजे हे जे बांधकाम आहेत हे सुद्धा 10-12 वर्षानंतर कोसळणार आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांचा जीव जाणार। म्हणजे विरारमध्ये झालेली घटना हीच घटना पेनलारमध्ये व्हावी अशी यांची इच्छा आहे का? तर महानगरपालिकेचे अधिकारी अशा प्रकारचे धोरण ठेवणार असतील तर महानगरपालिकेच्या इमारती कोसळत राहतील, अशा प्रकारे लोकांचा जीव जाईल। त्याला जबाबदार हे स्वतः महानगरपालिकेचे अधिकारी आहेत। माझी महानगरपालिकेच्या नवीन आयुक्तांना एवढीच विनंती आहे का आता तरी सुधरा आणि या सर्व अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करा। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।